जगातील सर्वात महागड्या जिथे मोठमोठे टॉवर गगनाला भिडतात, सामान्य माणूस त्याच्याकडे फक्त पाहतच राहतो. त्याच्यासाठी ते सर्व एक स्वप्नच असतं. अशा ठिकाणी एका पॉश सोसायटीमध्ये ऋतुजा आणि सोहमचा संसार होता. घर सर्व सुखसुविधांनी युक्त होते. महागडे पडदे, मऊ गाद्या आणि भिंतीवर लावलेली महागडी चित्रे. पण या घराच्या वातावरणात एक प्रकारचा कोरडेपणा होता. सकाळचे 6:30 वाजले होते. खिडकीतून येणारी सूर्याची कोवळी किरणे घराच्या हॉलमध्ये पसरली होती. पण त्या शांततेत फक्त किचनमधून येणाऱ्या भांड्याचा आवाज आणि फोडणीचा चरचर आवाज ऐकू येत होता. 60 वर्षाच्या ललिताताई, ज्यांना आता गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता, त्या वाकून ओट्यापाशी काम करत होत्या. आई, माझा ग्रीन टी झाला का? सुनबाईने बेडरूममधून ओरडून विचारले. तिचा आवाज घरातील भिंतींना आदळून परत येत होता. अगं ऋतुजा, आणतेच आहे. ललिताताईंनी थरथरत्या हाताने कप उचलला आणि त्या बेडरूमकडे चालू लागल्या. वाटेत पायऱ्या चढताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लकीर उमटली, पण त्यांनी ती लगेच पुसून टाकली. ऋतुजा बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी चेक करत होती. ललिताताईंनी चहाचा कप समोर ठेवला. आज सकाळी खूप लवकर कामाला लागलीस, काही खास आहे का? त्यांनी हळुवारपणे विचारले. ऋतुजाने चहाचा घोट घेतला आणि तोंड वाकडे केले. आई, किती वेळा सांगितले आहे की चहामध्ये आल्याचा तुकडा जरा मोठा टाकत जा. तुम्हाला साधं चहाचं माप समजत नाही. ऑफिसचं काय समजणार? आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. आज आपल्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये माझं प्रमोशन जाहीर होऊ शकतं. जर मी रिजनल हेड झाले तर माझं स्टेटस काय असेल याची तुम्हाला कल्पनाही नाही. ललिताताई गप्प राहिल्या. त्यांना रिजनल हेड म्हणजे हे काही माहितीच नव्हते. पण आपल्या सुनेचे नाव मोठे होणार हे ऐकून त्यांचे डोळे सुखावले. देव तुझे कल्याण करो. बाळा, तू खूप कष्ट केले आहेस, त्या मायेने म्हणाल्या. ते राहू दे आई, ऋतुजा घड्याळ बघत म्हणाली. आज संध्याकाळी मी बाहेर असेल. कदाचित रात्री यायला उशीर होईल. तुम्ही आणि सोहम जेवून घ्या. आणि हो, फ्रीजमध्ये कालचं वरण आणि भाजी शिल्लक आहे. तेच गरम करून संपवून टाका. उगाच नवीन अन्न बनवून वाया घालवू नका. महागाई किती आहे माहिती आहे ना? ललिताताईंना काहीतरी बोलायचे होते. त्यांना वाटले होते की आज आनंदाची बातमी मिळणार असेल तर घरात गोडधोड करावे. पण ऋतुजाच्या शब्दांनी त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. दुपारचे 2 वाजले. ललिताताईंनी घरची सगळी कामं उरकली होती. भांडी घासून, लादी पुसून त्यांचे शरीर आता थकले होते. त्या सोफ्यावर थोडा वेळ विसाव्याला बसल्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर जुने दिवस उभे राहिले. जेव्हा त्यांचा मुलगा सोहम लहान होता, तेव्हा गरिबीतही त्यांनी त्याला कसे वाढवले होते. कधी स्वतः अर्धी भाकरी खाऊन मुलाला पोटभर जेव घातले होते. आज घरात सगळं काही होतं, पण मनाला मिळणारा तो सन्मान कुठेतरी हरवला होता. संध्याकाळी 6च्या सुमारास घराची बेल वाजली. ललिताताईंनी दरवाजा उघडला. समोर ऋतुजा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते आणि हातात एक मोठा पुष्पगुच्छही होता. मागे सोहमही हसत हसत उभा होता. आई, शेवटी झालंच. ऋतुजा आता रिजनल हेड झाली आहे. सोहमने आनंदाने ललिताताईंना मिठी मारली. ललिताताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. खूप छान झाले रे बाबा. ऋतुजा, अभिनंदन. तुला त्यापुढे होऊन सुनेचा हात हातात घेऊ लागल्या. पण ऋतुजाने आपला हात झटकून फोन काढला. थँक्स आई, आता मला खूप फोन करायचे आहेत. आज रात्रीची पार्टी मी शहरातल्या सगळ्यात महागड्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठरवली आहे. माझे सगळे मोठे क्लायंट्स आणि ऑफिसचे लोक तिथेच येतील. मला आता पार्लरला जायला हवं. ऋतुजा मोठ्या तोऱ्यात म्हणाली. तिच्या आनंदात ललिताताईंना वाटले की आज त्याही त्या आनंदाचा भाग असतील. पण ऋतुजाच्या मनात जे होते ते कल्पनेपलीकडेचेच होते. एका मोठ्या वादळाची ही शांतता होती. घरात धावपळ सुरू झाली. ऋतुजाच्या प्रमोशनचा आनंद गगनात मावेनासा झाला. हॉलमध्ये सुगंधी मेणबत्त्यांचा वास दरवळत होता. पण त्या सुगंधी वातावरणातही ललिताताईंच्या मनातील अस्वस्थता कमी होत नव्हती. ऋतुजा आपल्या खोलीत आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती. तिने परिधान केलेली सिल्कची महागडी साडी आणि त्यावरचे हिऱ्यांचे दागिने तिच्या सौंदर्यात भर टाकत होते. पण तिच्या डोळ्यात मात्र फक्त सत्तेचा आणि यशाचा गर्व दिसत होता.
ललिताताई आपल्या खोलीत गेल्या. त्यांनी खूप दिवसापासून जपून ठेवलेली, सोहमने त्याच्या पहिल्या पगारातून घेतलेली ती लाल रंगाची साडी बाहेर काढली. साडीला थोड्या चुन्या पडल्या होत्या, म्हणून त्यांनी त्या हातानेच नीट केल्या. त्यांना वाटलं, आज माझ्या सुनेचा इतका मोठा दिवस आहे, मीही नीटनेटकी तयार व्हायला हवी. चार चौघात सून म्हणेल, माझी सासू किती छान दिसते. त्यांनी कपाळावर एक छोटी टिकली लावली आणि कानातले घातले. इतक्यात ऋतुजा त्यांच्या खोलीच्या दारापाशी आली. तिने सासूला साडी सावरताना पाहिले आणि तिच्या कपाळावर आठ्या आल्या. आई, हे काय चाललंय? तुम्ही ही साडी का काढली आहे? ऋतुजाचा आवाज धारदार होता. ललिताताई थोड्या अडखळत म्हणाल्या, ते सोहम म्हणाला की आज तुझी मोठी पार्टी आहे, म्हणून म्हटलं मीही तयार होते. साडी जुनी असली तरी अजून छान दिसते ना गं ऋतुजा. ऋतुजाने हसून सासूकडे पाहिलं. आई, तुमची साडी छान असेल ही, पण तुम्ही ज्या पार्टीला जायचा विचार करत आहात तिथे तुमचे काय काम? तिथे माझे कॉर्पोरेट मित्र येणार आहेत. मद्यपान होईल, इंग्रजी गाणे लागतील. तिथे तुम्हाला कोणाशी बोलता येणार नाही. मग तिथे बसून तुम्ही काय करणार? लोकांच्या नजरा तुमच्यावर खेळतील आणि मग मला उत्तरे द्यावी लागतील की माझी सासू साध्या सुती साडीत कोपऱ्यात का बसली आहे. आता ललिताताईंचा चेहरा पडला. पण ऋतुजा, मला काही बोलायचं नाही आहे कोणाशी. मी फक्त एका कोपऱ्यात बसून तुझं कौतुक पाहीन गं. तुझा सन्मान होताना बघून मला बरं वाटेल. आई, इमोशनल ड्रामा नको आहे मला. आज ऋतुजाने एका शब्दात बजावले. तिथे एका प्लेटची किंमत 4,000 रुपये आहे. तिथे जाऊन तुम्ही साधं वरण भात शोधत बसणार. त्यापेक्षा घरी शांतपणे आराम करा. आणि हो, मी सकाळी सांगितलं होतं ना तुम्हाला, फ्रीजमध्ये कालचं शिळं वरण आणि कालची मेथीची भाजी भरपूर उरलेलं आहे. ते वाया घालवू नका. ते गरम करून खा. आणि अन्न वाया गेलं की लक्ष्मी कोपते असं तुम्हीच म्हणता ना, मग आज ती शिकवण पाळा. हे बोलून ऋतुजा निघून गेली. ललिताताई तिथेच बेडवर बसून राहिल्या. त्यांच्या हातातली ती जाळीदार साडी थरथरू लागली. ज्या सुनेला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे मानले, जिच्या प्रत्येक सुखासाठी त्या दिवसभर राबल्या, तिने आज त्यांना एका जेवणाच्या ताटावरून आणि कपड्यांवरून परकं केलं होतं. सोम हॉलमध्ये तयार होऊन उभा होता. ऋतुजा, आई कुठे आहे? जायला उशीर होतोय, त्याने विचारले. ऋतुजाने आपली पर्स सावरत उत्तर दिले. आईंना विचारलं मी, पण त्या म्हणाल्या की त्यांना खूप थकवा जाणवते, गुडघेदुखीही म्हणतात, म्हणून त्या म्हणाल्या की तुम्ही जाऊन या, मी घरीच विश्रांती घेते. हो ना आई? ऋतुजाने बेडरूमच्या दिशेने बघून जोरात विचारले. ललिताताईंनी आतूनच आपला हुंदका दाबला आणि जड आवाजात म्हणाल्या, हो रे सोहम, मला थोडं बरं वाटत नाही. तुम्ही आनंद साजरा करा. सोहमला थोडे संशयास्पद वाटले, पण ऋतुजाच्या गडबडीत त्याने जास्त लक्ष दिले नाही. ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन येईल. नको रे बाबा, आहे घरात जेवण, तुम्ही जा, ललिताताईंनी उत्तर दिले. घराचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाला. बाहेर गाडी सुरू झाल्याचा आवाज झाला आणि घर एकदम शांत झाले. इतक्या मोठ्या आणि लख्ख उजेडाने भरलेल्या घरात ललिताताई एकट्याच उरल्या होत्या. त्यांच्यासमोर आता फक्त एक प्रश्न होता, रिकामं मन आणि फ्रीजमध्ये ठेवलेले ते शिळं अन्न. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. ललिताताई स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी फ्रीज उघडला. तिथे एका डब्यात सुकलेली मेथीची भाजी आणि एका वाटीत घट्ट झालेलं वरण होतं. त्यांनी ते बाहेर काढलं. गॅस पेटवताना त्यांच्या डोळ्यातून पाणी टपटप ओट्यावर पडत होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्री त्या घरात फक्त ललिताताई नव्हत्या, तर साक्षात परीक्षा दारावर थाप मारणार होती. बाहेर पावसाचा जोर आता वाढला होता. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या धारा खिडकीवर आदळत होत्या. घरातल्या शांततेत फक्त घड्याळाची टिकटिक आणि बाहेरच्या पावसाचा आवाज ऐकू येत होता. ललिताताईंनी गॅसवर ते शिळं वरण गरम करायला ठेवलं होतं. वरणातून येणारा तो शिळा वास त्यांच्या मनाला अधिकच उदास करत होता. आयुष्यभर सर्वांना ताजं आणि गरम खायला घातलं, पण आज स्वतःच्या नशिबात हे असलं उरलेलं अन्न आलं, असा विचार करून त्यांच्या डोळ्यातून पुन्हा एकदा पाणी तरळलं.
इतक्यात बाहेरच्या वादळाला चिरत घराच्या मुख्य दरवाजावर कुणीतरी जोरात थाप मारली. धप धप धप. ललिताताई दचकल्या. यावेळी कोण आलं असेल? सोम आणि ऋतुजा तर आत्ताच गेले. त्यांनी साडीचा पदर सावरला आणि भीत भीत दरवाजापाशी गेल्या. दरवाजाच्या खालून पावसाचं पाणी आत येत होतं. त्यांनी हळूच दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून ललिताताईंच्या काळजाचा ठोका चुकला. दारात एक वृद्ध महिला उभी होती. तिचे पांढरे केस विखुरलेले, अंगावरची साडी पूर्णपणे भिजलेली आणि थंडीने तिचे ओठ निळे पडले होते. तिच्या हाताला धरून एक 7-8 वर्षाचा लहानगा मुलगाही उभा होता. तो मुलगा इतका थरथरत होता की त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. त्या महिलेच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि व्याकुळता होती. बाई, वाचवा, माझ्या नातवाला वाचवा. या वृद्ध महिलेचा आवाज कापला. आम्ही रस्ता विसरलो आहोत. खूप वेळ झालं पावसात भटकतोय. त्याला खूप भूक लागली आहे. हा बेशुद्ध पडेल असं वाटतंय. ललिताताईंनी क्षणाचाही विचार केला नाही. ऋतुजाने सांगितले, कोणी अनोळखी घरात नको. हा नियम त्या क्षणात विसरल्या. त्यांनी त्या दोघांनाही प्रेमाने आत घेतले. या ग माऊली, आत या. आधी ओल्या अंगाने बसू नका, आजारी पडाल. त्यांनी कपाटातून 2 कोरडे टॉवेल काढले. त्या लहान मुलाचं डोकं पुसलं आणि त्याला आपल्या मायेची ऊब दिली. त्या वृद्ध महिलेलाही कोरडं व्हायला मदत केली. थोड्या वेळाने जेव्हा ते दोघे थोडे स्थिर झाले, तेव्हा मुलाने हळूच ललिताताईंचा हात धरला आणि म्हणाला, आजी, खूप भूक लागली आहे. पोटात खूप दुखतंय. ललिताताईंच्या काळजात कळ आली. त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या. समोरचं ते शिळं वरण आणि भाजी पडलेली होती. त्यांनी विचार केला, ऋतुजाने मला हेच खायला सांगितले, पण या भुकेलेल्या जीवांना मी हे शिळं अन्न कसं देऊ? हे तर देवासारखे दारात आलेत. त्यांनी तो शिळा डबा बाजूला सारला. कपाटातून ताजे तांदूळ काढले, डाळ काढली आणि कुकर लावला. एका बाजूला त्यांनी गरम पोळ्या लाटायला सुरुवात केली. त्यांच्या गुडघ्यात वेदना होत होत्या, पण एका भुकेलेल्या मुलाला जेवण द्यायच्या आनंदापुढे त्या वेदना काहीच नव्हत्या. त्यांनी तो शिळा डबा बाजूला सारला आणि कपाटातून ताजे तांदूळ काढले, डाळ काढली आणि कुकर लावला. एका बाजूला त्यांनी गरम पोळ्या लाटायला सुरुवात केली. त्यांच्या गुडघ्यात वेदना होत होत्या, पण एका भुकेलेल्या मुलाला जेवण द्यायच्या आनंदापुढे त्या वेदना काहीच नव्हत्या. 15 मिनिटात घरात ताज्या खिचडीचा वास, तुपाचा खमंग वास दरवळला. ललिताताईंनी त्या दोघांनाही पाटावर बसवलं. चांदीच्या ताटात, जे त्यांनी ऋतुजाच्या लग्नात घेतलं होतं, गरम गरम खिचडी, त्यावर तुपाची धार आणि गरम पोळ्या वाढल्या. तो मुलगा एखाद्या चातकासारखा त्या जेवणाकडे बघत होता. त्याने पहिला घास तोंडात टाकला आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आलं ते पाहून ललिताताईंना वाटलं की साक्षात देवाने जेवण स्वीकारले. ती वृद्ध महिला ललिताताईंकडे बघून हात जोडत म्हणाली, लेकी, तू खरंच कुणीतरी पुण्यात्मा आहेस. या जगात जिथे रक्ताची माणसं विचारत नाही, तिथे तू आम्हा अनोळखी लोकांना आपल्या घरात घेतलंस आणि ताजं जेवण दिलंस. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. ललिताताई हसल्या. माऊली, उपकार कसले? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. कुणाला तरी पोटभर जेव घालण्यात जे सुख आहे ते कशातच नाही. त्यांना माहीत नव्हतं की ही वृद्ध महिला कोण आहे. त्यांना हेही माहीत नव्हतं की हीच महिला आज त्यांच्या आयुष्यात एक मोठं वळण देणार आहे. तिकडे हॉटेलमध्ये ऋतुजा मोठ्या दिमाखात पार्टी करत होती, पण इकडे घराच्या छोट्याशा किचनमध्ये माणुसकीचा सर्वात मोठा सोहळा साजरा होत होता. तेवढ्यात त्या वृद्ध महिलेने आपला हात आपल्या पिशवीत घातला आणि एक जुनी डायरी काढली. बाई, माझा मुलगा मला शोधत असेल. मी रस्ता विसरले, पण या डायरीत त्याचा नंबर आहे. तुम्ही त्याला एक फोन लावून द्याल का? ललिताताई नंबर घेतला आणि फोन लावला. पलीकडून एक घोगरा आणि काळजीने भरलेला आवाज आला. हॅलो, आई, कुठे आहेस तू? ललिताताई म्हणाल्या, भाऊ, घाबरू नका. तुमची आई आणि मुलगा माझ्या घरी सुरक्षित आहे. पलीकडून येणारा आवाज ऐकून ललिताताईंना जाणवलं की हा आवाज कुठेतरी ऐकला आहे, पण तो कोणाचा आहे? बाहेर पावसाचा जोर ओसरला होता, पण हवेत एक प्रकारचा गारवा आणि शांतता पसरली होती. ललिताताईंनी फोनवर त्या व्यक्तीला घरचा पत्ता सांगितला आणि फोन खाली ठेवला. त्या वृद्ध महिलेने आणि नातवाने जेवण पूर्ण केले होते. त्यांच्या तृप्त चेहऱ्याकडे बघून ललिताताईंना स्वतःच्या भुकेचा विसर पडला होता. त्या मुलाने जेवण झाल्यावर ललिताताईंच्या कुशीत डोके टेकवले आणि तो तिथे सोफ्यावर झोपी गेला. बाई, तुमचं नाव काय? त्या वृद्ध महिलेने मायेने विचारले. मला सगळे ललिता म्हणतात, ललिताताई मृदू आवाजात म्हणाल्या.
नावाप्रमाणेच आहेस तू, दुसऱ्याला आनंद देणारी. त्या महिलेने त्यांच्या हातावर हात ठेवला. माझं नाव यशोदा. हा माझा नातू पियुष. आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो, पण रिक्षावाल्याने चुकीच्या ठिकाणी सोडलं आणि पावसामुळे गोंधळ उडाला. माझा मुलगा फार धाकधुकीत असेल. इतक्यात घराबाहेर एका मोठ्या गाडीचा जोरात ब्रेक लागण्याचा आवाज आला. पाठोपाठ बेल वाजली. ललिताताईंनी धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर एक सुटाबुटातील रुबाबदार तरुण उभा होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि कपाळावर घामाचे थेंब होते. आईला सुखरूप पाहतात त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तू कुठे गेली होतीस? आम्ही तुला सगळीकडे शोधत होतो. तो तरुण धावत जाऊन यशोदाताईंना बिलगला. अरे, घाबरू नको बाळा. या माऊलीने आम्हाला वाचवलं. जर आज यांनी आसरा दिला नसता आणि आम्हाला हे अमृततुल्य जेवण दिलं नसतं तर आमचं काय झालं असतं, देव जाणे. यशोदाताईंनी ललिताताईंकडे बोट दाखवले. त्यांचा मुलगा विजयने ललिताताईंकडे पाहिले आणि तो क्षणभर थबकला. त्याला त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचे जाणवले. काकू, तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा जन्मभराचा ऋणी आहे. पण तुमचं नाव काय आहे? मी ललिता, सोहमची आई, त्या संकोचाने म्हणाल्या. विजयच्या डोळ्यात आश्चर्याची चमक उमटली. सोहम कुलकर्णी, जो माझ्या सनशाईन कॉर्पोरेशनमध्ये काम करतो. ललिताताईंनी होकारार्थी मान हलवली. विजयला आता समजले होते की हे घर कोणाचे आहे. विजय हा त्याच कंपनीचा मालक, CEO होता जिथे ऋतुजा आणि सोहम काम करत होते. ज्या ऋतुजाला त्यानेच आज प्रमोशन दिले होते, तिचेच हे घर होते. विजय सोफ्यावर बसला आणि म्हणाला, काकू, ऋतुजाचं आज प्रमोशन झालं, पण ती तर हॉटेलमध्ये पार्टी देते. मग तुम्ही इथे एकट्या कशा? आणि हे काय? विजयची नजर डायनिंग टेबलवर पडली. तिथे एका कोपऱ्यात ऋतुजाने सासूला खायला सांगितलेले ते शिळे वरण आणि वाळलेली मेथीची भाजी तशीच उघडी पडली होती. ललिताताईंनी घाबरून तो डबा झाकण्याचा प्रयत्न केला, पण विजयने ते पाहिले होते. काकू, हे काय आहे? हे जेवण कोणाचे आहे? ललिताताईंना खोटे बोलता आले नाही. ते ऋतुजाने मला खायला सांगितलं होतं, अन्न वाया जाऊ नये म्हणून. त्यांचा आवाज कापरा होता. विजयचा चेहरा रागाने लाल झाला. ज्या सुनेला त्याने रिजनल हेड बनवले होते ती आपल्या सासूला असं शिळं अन्न खायला सांगून स्वतः पंचतारांकित हॉटेलमध्ये मजा करत होती. हे पाहून त्याच्या मनातील ऋतुजाबद्दलचा सर्व आदर धुळीस मिळाला. आई, आपण इथेच थांबूया. मला बघायचं आहे की रिजनल हेड मॅडम घरी आल्यावर काय करतात. विजय थंड आवाजात म्हणाला. रात्रीचे 11:30 वाजले होते. घरापुढे पुन्हा एक गाडी थांबली. ऋतुजा आणि सोहम त्यांचे काही मित्रमैत्रिणी हसत खिदळत घरात शिरले. ऋतुजाचा आवाज पूर्ण गल्लीत ऐकू येत होता. आज खूप मजा आली ना? त्या हॉटेलचं स्टार्टर किती छान होतं. आणि ते वाईन. बोलता बोलता तिची नजर हॉलमध्ये बसलेल्या विजयवर पडली. ऋतुजाचे पाय जमिनीला खिळले. तिच्या हातातला महागडा क्लच बॅग खाली पडला. विजय सर, तुम्ही इथे? तिची बोबडीच वळली. तिच्या मागे असलेले तिचे मित्रही थक्क झाले. कंपनीचा मालक चक्क ऋतुजाच्या घरी यावेळी काय करतोय? विजय हळूच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले होते. त्याने टेबलवरच्या त्या शिळ्या अन्नाच्या डबाकडे बोट दाखवले आणि म्हणाला, ऋतुजा, तुझ्या या पार्टीचे बिल खूप महाग पडलंय तुला. तू आम्हाला सर्वांना हॉटेलमध्ये पंचपक्वान्न खाऊ घातलीस, पण तुझ्या घरातल्या या अन्नपूर्णा देवतेला तू हे खायला सांगितलंस. आता ऋतुजाचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. तिला कळले नाही की बॉसला हे कसे समजले. विजय पुढे म्हणाला, ज्या आईने मला आणि माझ्या मुलाला आज नवीन जीवन दिलं, ताजं अन्न भरवलं, त्यांना तू स्वतःच्या यशाच्या दिवशी शिळं खायला सांगतेस. ऋतुजा, तू फक्त एक चांगली कर्मचारी असू शकतेस, पण एक चांगली माणूस कधीच होऊ शकली नाहीस. ऋतुजाच्या मित्रांच्या नजरेत आता तिच्याबद्दल तिरस्कार दिसत होता. सोहमलाही आता आपली चूक समजली होती की त्याने ऋतुजाला वेळीच रोखले नव्हते. सर्वांसमोर ऋतुजाच्या अहंकाराचे धिंडवडे निघाले होते. घरात स्मशान शांतता पसरली होती. ऋतुजाच्या चेहऱ्यावरचा तो प्रमोशनचा ग्लो एका क्षणात उतरला होता. समोर तिचा बॉस विजय सर उभे होते. त्यांच्या शेजारी त्यांची आई आणि नातू सुरक्षित बसले होते. पण या सर्वांच्या मध्यभागी ते डायनिंग टेबल होतं, ज्यावर त्या एका डब्यात ऋतुजाचा क्रूरपणा आणि सासूचा अपमान उघड्यावर पडला होता. विजय सरांचे शब्द ऋतुजाच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. ऋतुजा, मध्येही आम्ही एक शिकवतो की जो आपल्या टीमचा आदर करतो तो मोठा होतो,
पण आज मला कळलं की माझी होम टीम सांभाळणाऱ्या या माऊलीलाच तू माणसात गणलं नाहीस. ऋतुजाच्या मागे उभे असलेले तिचे मित्रमैत्रिणी जे मगाशी तिचं गुणगान गात होते, आता एकमेकांकडे बघून कुजबुजू लागले. तिच्या एका मैत्रिणीने हळूच म्हटलं, बाप रे, ही सासूला शिळं खायला सांगते आणि आम्हाला 5,000ची ट्रीट देते. किती दिखावा आहे. हे शब्द ऋतुजाच्या वर्मी लागले. तिला वाटलं होतं की आजची रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात अभिमानाची रात्र असेल, पण ही रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी नामुष्की ठरली होती. तिने सासूकडे, ललिताताईंकडे पाहिले. ललिताताई कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांचे हात थरथरत होते. त्यांना ऋतुजाचा अपमान झालेला बघवत नव्हता. त्या विजय सरांजवळ गेल्या आणि हात जोडून म्हणाल्या, भाऊ, जाऊ द्या ना, ती लहान आहे. अजून तिला कळलं नसेल. पाहुण्यांसमोर तिला असं बोलू नका. तिचं मन दुखावेल. ललिताताईंच्या या माणुसकीने विजय सरांचे मन हेलावले. पण ऋतुजाला मात्र याचं मोलही नव्हतं. तिला वाटलं की सासू आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. तिचा अहंकार पुन्हा एकदा फणा काढून वर आला. ती ओरडून म्हणाली, सर, हे माझं खाजगी आयुष्य आहे. मी घरी काय खाते आणि काय खायला सांगते याचा माझ्या कामाशी काहीही संबंध नाही. मी रिजनल हेड म्हणून पात्र आहे, कारण माझं काम बोलतं. तेव्हा विजय सर शांतपणे हसले, पण ते हसण्यात धार होती. ऋतुजा, तुझा हा गैरसमज तुला घेऊन बुडणार आहे. जो स्वतःच्या अन्नाचा आणि आईसारख्या माणसाचा मान राखत नाही, तो माझ्या कंपनीचा, ब्रँडचा मान काय राखणार? तू आज जे प्रमोशन पार्टी साजरी करत होतीस ना, ते मी तुला तुझ्या व्यक्तिमत्वासाठी दिलं होतं. पण तुझं खरं व्यक्तिमत्व तर या शिळ्या वर्णाच्या डब्यात दिसते. विजय सरांनी खिशातून एक पत्र काढले. ते ऋतुजाच्या प्रमोशनचं लेटर होतं. त्यांनी ऋतुजाच्या समोरच त्या पत्राचे 2 तुकडे केले. हॉलमध्ये उपस्थित सर्वांचे श्वास रोखले गेले. तुझं प्रमोशन मी आत्ताच्या आत्ता रद्द करतोय, विजय सर करड्या आवाजात म्हणाले. आणि इतकंच नाही तर तुला 15 दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवतोय. या 15 दिवसात तू ऑफिसमध्ये नाही तर तुझ्या घरातल्या या अन्नपूर्णा देवतेच्या पायाशी बसून माणुसकी शिकायची आहेस. जर 15 दिवसानंतर तुझ्या सासूने मला फोन करून सांगितलं की ऋतुजा बदलली आहे, तरच तू ऑफिसची पायरी चढायची. अन्यथा तुझा राजीनामा माझ्या टेबलवर असेल, समज. हे ऐकून ऋतुजाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचं करिअर, तिचा तोरा, तिचं स्वप्न सगळं एका क्षणात विखुरलं होतं. तिचे मित्रमैत्रिणी एक एक करून तिथून सटकले. सोहमनेही डोक्याला हात लावला. त्याला आता स्वतःचीही लाज वाटत होती की तो या अन्यायाचा मुख्य साक्षीदार होता. त्यानंतर विजय सर आपल्या आईला आणि मुलाला घेऊन बाहेर पडले. जाताना यशोदाताई, बॉसच्या आई, ललिताताईंजवळ गेल्या आणि म्हणाल्या, ललिता, तू दिलेला तो घास मी कधीच विसरणार नाही. पण तुझ्या या लेकीला मात्र आता खूप मोठा धडा शिकावा लागणार आहे. दरवाजा बंद झाला. घरात आता फक्त ऋतुजा, सोहम आणि ललिताताई होत्या. ऋतुजा तशीच जमिनीवर कोसळली. तिचा तो महागडा ड्रेस आता धुळीत माखला होता. पण तरीही तिच्या मनात पश्चाताप नव्हता, तर राग होता. तिने सासूकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, खुश झालात ना आता? माझं प्रमोशन घालवलं, हीच तुमची इच्छा होती ना? तेव्हा सोहम ओरडला, ऋतुजा, बस कर आता. अजून किती खाली पडशील? आईने तुला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तू त्यांनाच दोष देतेस. बघ त्या टेबलाकडे. त्यांनी त्या परक्या लोकांना ताजं जेवण दिलं आणि तू स्वतःच्या आईला शिळं खायला सांगितलंस. तुला अद्दल घडवली ती बरोबरच झाली. ऋतुजा रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने जोरात दरवाजा लावून घेतला. पण त्या बंद खोलीत तिला आता फक्त एकाच गोष्टीचा आवाज येत होता, तो म्हणजे त्या शिळ्या अन्नाचा वास आणि तिच्या बॉसचे ते बोचणारे शब्द. ऋतुजाने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतलं होतं. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता, पण तिच्या आयुष्यात जणू अंधार दाटून आला होता. 15 दिवसाची सक्तीची रजा आणि पदरात पडलेली ही नामुष्की. तिला वाटलं होतं की 2-3 दिवसात सगळं शांत होईल, पण परिस्थिती वेगळीच होती. सोहमने ऋतुजाशी बोलणं पूर्णपणे तोडलं होतं. तो सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा आणि रात्री उशिरा यायचा. घरात आता फक्त ऋतुजा आणि ललिताताईच असायच्या. ऋतुजाला वाटलं होतं की सासू आता टोमणे मारेल, आपल्या हरवलेल्या हुद्द्याची आठवण करून देईल. पण ललिताताई तशा नव्हत्या. त्या पूर्वीसारखंच निमूटपणे काम करत होत्या. रजेचा 5वा दिवस उजेडला. ललिताताईंना अचानक खूप जोराचा ताप भरला. त्या उठूही शकत नव्हत्या. ऋतुजाला सवय होती की सकाळी उठल्यावर बेडवर चहा मिळायचा.
9 वाजले तरी चहा न आल्याने ती चिडून हॉलमध्ये आली. पाहते तर काय, किचन ओट्यावर भांडी तशीच पडली होती आणि ललिताताई सोफ्यावर अंथरूण पांघरून थरथरत पडल्या होत्या. आई, काय हे 9 वाजले तरी नाश्ता नाही, चहा नाही, ऋतुजाने वैतागून विचारले. ललिताताईंनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण तापाने त्यांचे डोळे लाल झाले होते. ऋतुजा, खूप थंडी भरली आहे ग अंगात, त्राण नाहीये, जरा पाणी देशील का, त्या क्षीण आवाजात म्हणाल्या. ऋतुजाने रागाने पाणी दिलं आणि विचार केला, आता मला स्वतःला सगळं करावं लागणार की काय. तिला साधं चहाचं मापही ठाऊक नव्हतं. तिने कसाबसा चहा केला, पण तो पिण्यासारखा नव्हता. भूक लागली म्हणून तिने डबे उघडले तर रेशन संपत आलं होतं. सोहम सामान आणायला विसरला होता. दुपार झाली. ऋतुजाला चांगलीच भूक लागली होती. हॉटेलमधून मागावं तर तिचा फोन सोहमने डिॲक्टिवेट केला होता आणि तिच्याकडे क्रेडिट कार्डही त्याने ब्लॉक केले होते. तिला जाणीव करून द्यायची होती की पैशांचा माज काय असतो. त्यानंतर ऋतुजाने किचनमध्ये शोधलं तर फक्त मूठभर तांदूळ आणि थोडीशी डाळ उरली होती. भाजीचा एक तुकडाही नव्हता. तिने कसाबसा भात लावला, पण घाईघाईने तो भात जळाला. जळकट वासामुळे तिला तो भातच खाता येईना. तिने तो भात तसाच बाजूला ठेवला. संध्याकाळ झाली. ऋतुजाच्या पोटात भुकेमुळे कावळे ओरडत होते. तिला आठवलं की सासूला शिळं खायला सांगायची, पण आज तिच्या नशिबातच जळालेला भातही नव्हता. भुकेने व्याकुळ होऊन ती पुन्हा किचनमध्ये गेली. तिने फ्रीज उघडला. कोपऱ्यात एका डब्यात काहीतरी होतं. तिने तो डब्बा बाहेर काढला. त्यात 4 दिवसांपूर्वीची सुकलेली पोळी आणि थोडीसं पिठलं होतं. हेच ते अन्न होतं जे तिने कचरा टाकायला सांगितलं होतं. ऋतुजाला त्या अन्नाचा वास येत होता, पण भूक इतकी अनावर झाली होती की तिला आता तिचा सन्मान, इगो, पद काहीच आठवत नव्हतं. तिने तो डब्बा घेतला आणि शिळी पोळी हाताने तोडली. ती पोळी दगडासारखी झाली होती. तिने ती पोळी पिठल्याबरोबर बुडवली आणि तोंडात टाकली आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिला आठवलं, अशातच एका रात्री तिने सासूला शिळं खायला सांगितलं होतं आणि स्वतः हॉटेलमध्ये पंचपक्वान्न उडवत होती. आज तिला कळलं की भुकेल्या पोटी शिळ्या अन्नाचा एक घासही घशाखाली उतरणं किती कठीण असतं. तिने हॉलमध्ये पाहिलं. ललिताताई तापातही पुटपुटत होत्या. माझ्या ऋतुजाला भूक लागली असेल, पोरीला काहीतरी खायला द्या. हे ऐकताच ऋतुजाच्या काळजाचे तुकडे झाले. ज्या माऊलीला तिने अपमानित केलं, ज्यांना शिळं खायला लावलं, त्या माऊलीला तापातही सुनेच्या भुकेची काळजी होती. ऋतुजा धावत सासूपाशी गेली. तिने त्यांचे पाय धरले आणि ती ढसाढसा रडू लागली. आई, मला माफ करा, मी खूप मोठी पापी आहे. मी तुम्हाला खूप छळलं. आज मला कळलं की अन्नाचा एक कणही किती महत्त्वाचा असतो आणि माणसाचं प्रेम त्याहूनही मोठं असतं. तिने ललिताताईंना घट्ट मिठी मारली. तिचा अहंकार त्या अश्रुवाटे वाहून गेला होता. तिने ठरवलं की आता ती ऋतुजा राहणारच नाही. रजेचे 15 दिवस संपत आले होते. या 15 दिवसात त्या घराचा कायापालट झाला होता. ज्या घरामध्ये फक्त यंत्रासारखी कामं व्हायची आणि अहंकाराचे पडसाद उमटायचे, तिथे आता प्रेमाचा ओलावा जाणवू लागला होता. ऋतुजा आता सकाळी लवकर उठू लागली होती. तापातून उठलेल्या ललिताताईंना तिने हाताला धरून चालवलं होतं. स्वतःच्या हाताने त्यांना गरम मुगाची खिचडी भरवली होती. ऋतुजाला आता किचनमधील मसाल्यांच्या डब्यांची नावं आणि ललिताताईंच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यामागचे दुःख दोन्हीही समजू लागलं होतं. तिने ऑफिसचे कपडे बाजूला ठेवून साधी सुती साडी नेसली होती आणि घराची सर्व सूत्रं आपल्या हातात घेतली होती, पण मालकीण म्हणून नाही तर सून म्हणून. 16व्या दिवशी सकाळी घराची बेल वाजली. सोहमने धावत जाऊन दार उघडलं. समोर विजय सर आणि त्यांच्यासोबत यशोदाबाई उभ्या होत्या. विजय सरांच्या हातात काही फाईल्स होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. ऋतुजा स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिचे डोळे शांत होते. त्यात पूर्वीसारखा गर्विष्ठपणा नव्हता. तिने विजय सरांना आणि यशोदाताईंना वाकून नमस्कार केला. या सर, बसा. आई, बघा कोण आले. ऋतुजानी मोठ्या उत्साहाने सासूला आवाज दिला. विजय सर हॉलमध्ये बसले. त्यांची नजर घराच्या कोपऱ्यावर फिरली. घर पूर्वीपेक्षा जास्त प्रसन्न वाटत होते. डायनिंग टेबलवर ताज्या फुलांचा ताटवा होता. विजय सरांनी विचारलं, काय ऋतुजा मॅडम, 15 दिवस कसे गेले? रजेचा आनंद लुटला की अजूनही माझ्यावर राग आहे? ऋतुजा खाली मान घालून म्हणाली, सर, राग तर माझ्या स्वतःवर आहे. या 15 दिवसात मला जे शिकायला मिळालं ते मला कोणत्याही मॅनेजमेंट कोर्समध्ये मिळालं नसतं. मी सासूला शिळं खायला सांगितलं होतं, पण या 15 दिवसात जेव्हा मी स्वतः उपाशी राहिले आणि आईच्या हाताचा मायेचा घास खाल्ला, तेव्हा मला कळलं की अन्नाचा सन्मान काय असतो.
तिने ललिताताईंचा हात आपल्या हातात घेतला आणि पुढे म्हणाली, सर तुम्ही माझं प्रमोशन रद्द केलं त्याबद्दल मी तुमची आभारीच आहे. कारण जर तुम्ही ते केलं नसतं तर मी कधीच ही माणूस बनू शकले नसते. आता मला प्रमोशनची भूक नाही आहे. मला फक्त माझ्या आईची क्षमा हवी आहे. हे ऐकून यशोदाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या ललिताताईंकडे बघून म्हणाल्या, ललिता बघ तुझी सून खरंच बदलली आहे. विजय सरांनी हातातील फाईल ऋतुजाच्या समोर ठेवली. ऋतुजा, मी तुझा राजीनामा घ्यायला आलो होतो, पण तुझ्या डोळ्यातील हा प्रामाणिकपणा पाहून मला माझा निर्णय बदलावा लागतोय. तू रिजनल हेड होण्यास पात्र आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तू या घराची लक्ष्मी होण्यास नक्कीच पात्र आहे. विजय सरांनी फाईल उघडली. त्यात ऋतुजाचे प्रमोशन लेटर पुन्हा एकदा नवीन तारखेसह होतं. पण त्यासोबत एक अट होती. ऋतुजा, हे प्रमोशन तुला पुन्हा मिळते, पण एक अट आहे. दर महिन्याला तुला तुझ्या पगारातील 10% हिस्सा एका अनाथ आश्रमाला द्यावा लागेल, जिथे भुकेल्या मुलांना ताजं अन्न मिळेल. मान्य आहे? ऋतुजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ललिताताईंकडे पाहिलं. ललिताताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मान्य आहे सर, आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट, आता या घरात कधीच कुणाला शिळं अन्न मिळणार नाही. सर्वांना आदराचं आणि प्रेमाचं ताजं जेवण मिळेल. विजय सर आणि यशोदाबाई निरोप घेऊन निघाले. सोमने ऋतुजाचा हात धरला आणि हळूच म्हटलं, आय एम सॉरी ऋतुजा, मी तुला वेळीच थांबायला हवं होतं. ऋतुजा हसली आणि म्हणाली, सोम आता मागे बघायचं नाही. आजपासून हे घर फक्त विटांचं नाही तर माणसांचं असेल. दुपारची वेळ झाली. ऋतुजाने डायनिंग टेबलवर सर्वांसाठी ताटं वाढली. आज टेबलावर पंचपक्वान्न नव्हती, तर साधी वरणपोळी आणि भाजी होती. पण त्या अन्नातून येणारा मायेचा सुगंध कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा श्रेष्ठच होता. ऋतुजाने पहिला घास सासूच्या तोंडात दिला आणि सासूने ऋतुजाच्या अन्नाचा तो एक कण आज संपूर्ण घराला जोडून गेला होता. एका अहंकारी सुनेला आज तिच्या जन्माची अद्दल घडली होती, पण त्या अद्दलीतून एक नवीन नात्याचा जन्म झाला होता. तर मित्रांनो, वाईट कर्म केलं की त्याचं फळही वाईटच मिळतं. म्हणून कधीही स्वतःच्या शिक्षणाचा, पैशाचा गर्व करू नका. सर्व काही क्षणात कोलमडून पडायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.